षटकाचा सामना म्हटल्यावरती मॅच जबरदस्तच होईल। मॅच मध्ये आपण पाहू शकतात फलंदाजी करत असताना दोन बॅटर मैदानावरती दाखल झालेत। बॅट्समन धनेश पोकळे आणि त्याच्या सोबतीला रणजित बांगारे हे दोन खेळाडू मैदानावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर ऑन बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला कुळगाव सीसी संघाच्या माध्यमातून नितेश हा गोलंदाज दाखल झालेला आपण पाहताय। संपूर्ण क्रिकेट रसिकांचं करूया पुन्हा सहर्ष स्वागत। पहाटेचं 17 आणि पहाटेच्या 17 मध्ये मॅच मध्ये सुपर 8 मधील पहिला सामना बिघडत असताना पाहिलेत पुन्हा शेकता ऑन बॉलिंग ट्रॅक वर दे गोलंदाज जरूर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जो जिंकेल तो अगदी सुपर 4 मध्ये जाईल। तिथे सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळतील 2 आणि त्यानंतर फायनल म्हणजे जरूर अजून खूप साऱ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। वेगवान शेड्यूल समोर आपण पाहू शकता खेळपट्टीवरती मात्र सध्या तरी पहिला बॉल गोलंदाज नितेशच्या माध्यमातून डॉट येत असताना आपण पाहाल। निर्धाव चेंडूची फेकी मैदानामध्ये खूप चांगली केली आहे। डॉट बॉलच्या माध्यमातून मात्र इथून सुरुवात गोलंदाज नितेश बडवत असताना पाहायला मिळतात। लो बॉल टॉस गॅप मध्ये ढकललाय शॉट एक्सा कव्हरला बीट केलंय आणि चेंडू निघून जाईल सरळ एक्सा कव्हर सी मार्गिकेच्या पलीकडे। अगदी आपण पाहू शकता डगआउट मध्ये आवाज आला टाळ्यांचा आणि गजर घुमला मैदानावरती चौकाराचा 4। चेंडू डॉट होता त्याच्यानंतर आपण बघू शकता चौकार खेळला खेळपट्टीवरती फलंदाज आपण बघू शकता धनेश पोकळाने स्कोर बोर्डला जयगणेश सारमाळ संघ अगदी आपण पाल 4 या धावफलकावरती पोहोचतोय। हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत असताना आपण बघू शकाल बरोबर खेळपट्टीवरती फलंदाज धनेशला मात्र इथून बीट केलं जात आहे। विचार करायला गेले तर सामन्याच्या अगदी बरोबर खेळामध्ये स्कोर बोर्डला 3 चेंडूचा सामना करत असताना जयगणेश सारमाळ संघ 4 धाबेवरती पोहोचलाय। क्वार्टर फायनलचा मुकाबला जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल आणि तिथे जरूर आपण पाहू शकतात मग नंतर पुन्हा एकदा भरपूर साऱ्या संधी असू शकणार आहेत। अगदी प्रत्येकी टीम्सला पुढे ठेवतात कमी गतीचा चेंडू स्लाइस केला जातं मिड विकेटला फिल्डर आहे सेकंदांचा क्विकली सिग्नल फेकी मात्र वेगळ्या दिशेला केली आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा करत असताना 2 धावा बॅटर मैदानावरती आपण बघू शकता धनेशच्या बॅटमधून मिळतील। मिनिमम 2 षटकांच्या सामन्यामध्ये 20 किंवा 22 धावा तरी बनणं गरजेचं आहे आणि जरूर मैदानावरती हाच प्रयत्न केला जातोय गोलंदाजी करत असताना अगदी कुळगाव सीसी टीमच्या माध्यमातून की धावा कमी खर्च करायच्या आणि अपोजिट जयगणेश सारमाळ संघ देखील हेच सांगतो की धावा बनवायच्या आहेत। हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटवर जबरदस्त कनेक्शन राहिले नाहीये शॉट फाईन मध्ये फिल्डर्स आहेत सिंगलच मेल। थंडीचा प्रभाव जो मात्र इथे अधिकचा वाढलेला पाहायला मिळतोय। पहाटेचं वातावरण आहे आणि पहाटेचं वातावरण म्हटलं तर जरूर थंडी तर असणारच परंतु या अगदी गार थंडीच्या सानिध्यामध्ये आणि सध्या तरी मैदानावरती हा सामना सुरू आहे। समोरच्या दिशेला अटॅकिंग स्ट्रोक मैदानामध्ये पाटर रणजितला पण पाहता एक सिंगल वेगात घेतले दुसरीचा प्रयत्न 2 धाबा मिळतील। कॉलिंग जबरदस्त दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून गेम प्लॅन चांगला आहे मैदानावरती आपण पाहू शकताय। जयगणेश सारमाळ टीमच्या दोन्ही बॅटरचा ओव्हर नंबर 1 ची सांगता होती स्कोर बोर्डला बॅटिंग करणारे आपण बघाल जयगणेश सारमाळ टीमच्या 9 धावा। नितेशने पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाजी केली जिथे आपण पाहू शकता पहिला चेंडू डॉट चौकार डॉट डबल सिंगल डबल अशा पद्धतीचे षटक जे मात्र ठरलेले आपण बघता आणि कुळगाव सीसी टीमच्या विरोधात हा सामना अगदी जयगणेश सारमाळ संघ खेळतोय म्हणजे जरूर ही मॅच शेवटपर्यंत तितकीच चर्चेत राहणार आहे। 9 धावा स्कोर बोर्डला चला फास्ट घ्या गोलंदाजी करत असताना कुळगाव सीसी टीम चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय। विनंती असेल कुशिवली टीमचे कॅप्टन्स आणि अपोजिट ओमसाहेब वांगणी टीमचे कॅप्टन्स आपण या लगेचच टॉस संपादित आपण करून घेतोय। क्वार्टर फायनल नंबर सुपर 8 मधले जर पाहिले गेले तर आपण जरूर पाहणार आहोत
अगदी दुसरी लढत जी मात्र कुशिवली विपक्षात ओमसाई वांगणी या दोन टीमच्या दरम्यान 9 धावा स्कोर बोर्डला दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज तेजस पहिलाच बॉल स्वीप शॉट क्रिकेटच्या क्षेत्रातील खरतर फेमस फटका जो सध्या आपण पाहू शकतोय सरळ स्वीप करत असताना बॅट दनेश पोकळाच्या बॅटमधून धावा मिळतील 4 चौकार आलाय मैदानावरती गोलंदाज तेजसच्या विरोधात पहिला षटकावरती स्कोर बोर्डला जयगणेश सारमाळ संघ 13 धाबेवरती पोहोचलाय बॅटल चर्चेस आहे मैदानामध्ये आपण बघू शकता जो जिंकेल तो पुढे सहभाग घेईल आणि कोण जिंकणार यासाठी मैदानावरती लढत सुरू आहे टार्गेट बनवायचा जयगणेश सारमाळ टीमला रन्स घेण्याचा प्रयत्न होतोय 2 धाबा याही बॉलवरती घेतला जातात तिसरी साठी निघालेत क्लोज आहे थोडंसं आपण पाहू शकतात आता पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय टेक्निकल क्षेत्राची मदत घेतली जाईल म्हणजे सर काय अगदी टीव्ही अंपायरची मदत जी मात्र इथून घेतली जातीये चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर मैदानावरती फलंदाजांनी केलाय पण तिसरी धाव सक्सेस आहे की नाही इथून पाहिलं जातंय अगदी ब्रदर्स स्पोर्ट्सच्या टेक्निकल रूम मध्ये हॉट रूम मध्ये आणि आता इथून सिग्नल येतोय OUT आउट फलंदाज बाद रणजित बांगर इथून बाद झालेला पाहायला मिळतो टीमचा अगदी महत्वाचा खेळाडू रणजित इथून बाद होत आहे स्कोर बोर्डला आपण पाहू शकाल जयगणेश सारमाळ टीमच्या 1 विकेट 15 अशा पद्धतीचा धाव फलक आज बरेचसे खेळाडू नाहीयेत मी सांगेल पवन देखील नसणारे अगदी दर्शन देखील नसणारे आणि याच खेळाडूंच्या कमी मध्ये जयगणेश सारमाळ संघ जो मात्र मैदानावरती खेळ जरूर करतोय न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहू शकाल सध्या तरी विशाल दाखल झालाय नवीन फलंदाजीसाठी समोर गोलंदाज तेजस गोलंदाजी करतोय 15 धावा स्कोर बोर्डला या षटकामध्ये अगदी कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करत असताना कुळगाव सीसी टीमला देखील अक्षरशः खरतर प्रत्येकी खेळाडूच्या प्रत्येकी प्रेक्षकाच्या अंगावरती थंडीचे खरतर शरारे येत असेल कारण थंडी इथून वाढली आहे समोरच्या दिशेला ड्राइव्ह करता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न बघता बघता मिळाला जात आहेत याही बॉलवरती 2 धाबा रन्स हव्यात आणि त्या रन्स मैदानामध्ये बरोबर खेळपट्टीवरती मात्र चांगल्याच मिळवल्या जातात सारमाळ टीमच्या माध्यमातून 2 धाबा येथील स्कोर बोर्डला 17 धाबा षटक मैदानावरती दुसरं सुरू आहे तेजस गोलंदाजी करतोय डॉट बॉल्स टाकावे लागतील मैदानावरती गोलंदाज तेजसला देखील मानलं की कुळगाव सीसी टीमची फलंदाजी चांगली आहे बट अपोजिट टीमची देखील गोलंदाजी तितकीच चर्चेची आहे फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका चांगला एक सिंगल बनले दुसरीचा प्रयत्न वेगात सिग्नल आणि तिथे आता धावाची संधी फलंदाज बाद विकेट डीजे बरोबर मॅच मध्ये आपण पाहू शकता सध्या तरी विकेट गमवला आमचे डीजे श्याम देखील रंगात आले आहेत खाली ठेवून बर्फाची लादे आणि साहेब लय खरदर हाणतात आतमध्ये बरोबर मैदानावरती आपण पाहू शकताय मॅच देखील जबरदस्त क्रिटिकल सिच्युएशनची आणि सध्या आपण बघू शकाल स्कोरबोर्डला 18 धावात 2 विकेट जयगणेश सारमाळ संघ इथे बॅटिंग करतोय गोलंदाज तेजस गोलंदाजी करतात कुळगाव सीसी टीमच्या माध्यमातून रेग्युलर गटामधून जर पाहिलं गेलं तर क्वालिफाय राहिला होता आजच खरतर एक सामना खेळला गेला होता जरूर कुळगाव टीमच्या माध्यमातून आणि सध्या आपण पाहू शकताय हा महत्त्वाचा सामना ते खेळत आहेत एक ट्रॉफी तर खरतर लागू आहे दोन्ही टीमला परंतु कोणत्या ट्रॉफीवरती नाव राहील यासाठी हा सामना सुरू आहे ऑफ कडचा वापर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय समोर आपण पाहू शकतायत बॅटिंग करणाऱ्या टीमने आता अंपायर डिसिजनला चॅलेंज केलंय चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये हा चेंडू अतिरिक्त आहे की नाही आहे इथून पाहिलं जात आहे
मॅच महत्वाचे अगदी आपण पाहू शकतात सिग्नल रेफर केला जातोय आज तर ऑपरेटिंगच्या माध्यमातून विकी सर आणि त्याचबरोबर आमचे बाळा सर हे भरपूर चर्चेत आहेत. यस डॉट बॉल निर्धाव चेंडू सेफ झोनच्या आतमधून हा चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय खेळपट्टीवर आपण पाहू शकतात सध्या गोलंदाज तेजसच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. स्कोर बोर्डला 18 धावा. मॅच इम्पॉर्टंट आहे. जो जिंकणार तो तर या सामन्याचा सिकंदर राहील आणि कदाचित अगदी सेमीफायनल मध्ये तो संघ दाखल होणार आहे आणि जरूर आपण पाहू शकता सुपर 8 मधील ही सुपर डुपर लढत जी मात्र मैदानावरती सुरू आहे. हो शॉट ऑफ लाईन पुन्हा एकदा फलंदाजाला रोखले. धावाची संधी ट्रॅप सेट होता मैदानावरती गमावा लागेल विकेट. अंत जबरदस्त केला गोलंदाज तेजसने कारण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकले आहेत आणि महत्वाचा एक रनआउटचा विकेट देखील मिळाला आहे. आणि आपण पाहू शकता या सामन्यामध्ये गोलंदाजी केली कुळगाव सीसी टीमने ज्यांनी खर्च केल्या धावफलकावरती फक्त 18 आणि आपण पाहू शकतात 19 धावेचा पाटला कुळगाव सीसी संघ करेल अपोजिट जयगणेश सारमाल संघाच्या विरोधात. चला मॅनेजमेंट कमिटी आपण चेंडू पाठवायचा मैदानावरती लगेच आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करून घेतोय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतात प्रेक्षक कोपऱ्यामध्ये खरतर जरुरी ती शेकोटी बाळली आहे. विनंती असेल आपण ती शेकोटी भिजवा कारण गपचूक मारा करू नये कारण अगदी आपण पाहू शकतो पाठ अगोदरच झाली आहे. दुखटलेले वातावरण आहे आणि कदाचित धुराचा प्रभाव मैदानावरती गेला नाही पाहिजे याची दक्षता आपण घ्या. समोरच मला वाटतं अगदी कॉम्बॉक्सच्या बाजूला शेकोटी बाळली आहे. प्लीज आपण ती शेकोटी भिजवायची आहे. चला अगदी टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुपर 8 मधील अजून एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साइडने अगदी ओमसाई वागणी त्यांच्या विपक्षात आपल्याला खेळ करत असताना पाहायला भेटतोय. अपोजिट अगदी कुशिवली बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स पोहोचलेत का? दोन्ही संघाचे गणधर आलेत. टॉस लगेचच केला जाईल आणि जो क्वालिफाय सामना आपण पाहिला तिथे मॅन ऑफ द मॅच अगदी द्यायचा बाकी होता. ओमसाई वागणी संघ आजच्या लॉट्स मधून सुपर 8 मध्ये दाखल झालेला आपण पाहिला आणि तिथे त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करण ठरलेला. चला करण आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी लगेचच पोहोचा. टॉस देखील झालेला आहे. ओमसाई वागणी संघाने टॉस जिंकलेला आपण पाहताय. निर्णय लगेचच कळवायचा प्लीज कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 2 षटकं मैदानावरती सध्या तरी शिल्लक राहिली आहेत त्यामुळे अगदी निर्णय लगेचच पोहोचवा. मॅच मध्ये आपण लगेचच वळतोय. अगदी आपण पाहू शकाल मैदानावरती भरपूर चांगली लढत जी मात्र आपण बघाल. नाव बॅक टू द क्रिकेट मैदानावरती आपण पाहू शकते सध्याच्या घडीला अगदी 12 बॉल्स आणि 12 बॉल्स मध्ये 19 धावेचा पाठला जो मात्र इथून केला जाईल. सध्या तरी अगदी आपण पाहू शकतात या बॅटल मध्ये कुळगाव सीसी टीमच्या माध्यमातून आज तर भरपूर सारे प्रेक्षक जे मात्र आपल्या समावेश जॉईंट आहेत. चिमुकल्यापासून जर पाहायला गेलं तर अगदी मोठ्यांपर्यंत प्रेक्षकांची संख्या जे मात्र आपल्या समावेश जॉईंट आहेत आणि आज तर या स्पर्धेचा भरपूर भाग आहे. आपण बघू शकतात आमचे विनायक दादा असेल, अरेश दादा असेल, त्याचबरोबर लकी दादा असेल, धीरज दादा असेल, त्यानंतर आपण पाहू शकतो आमचे समीर दादा असेल, संपूर्ण दोन्ही ग्रामस्थ असेल अगदी शिळंदवाडी पिंपळोलीवाडी या दोन्ही ग्रामस्थाच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग राहिलेला हा भव्य अगदी नाईट क्रिकेटचा खरतर थरारक महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणतात ना नाईट क्रिकेट भरवण्याकरता इतकाही अगदी सोपं नसतं परंतु स्वप्न हे उराशी ठेवलं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरलेलं बघायला मिळतं. आणि आजची अंतिम रात्र जी मात्र जबरदस्त आपण पाहता. चला सामना सुरू करायचा. 12 बॉल्स या मॅच मध्ये 19 धावेचा चेस केला जाईल कुळगाव सीसी टीमच्या माध्यमातून. जिथे आपण पाहता ओपनिंग प्लेयर्स खेळपट्टीवरती दाखल झाले टँगो आणि बॅटर प्रशांत. बारा 19 धावेची गरज. ऑन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय बांगारे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. जरूर आपण पाहू शकता सध्या पॉवर प्ले मध्ये ऑन बॉलिंग ट्रॅक वरती रनवेत मध्ये थोडासा अगदी बिघड झालेला पाहायला मिळतोय.
मॅच महत्वाची आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभव होईल तो नॉकआउटच्या माध्यमातून बाहेर पडेल. आणि जरूर नॉकआउट म्हटलं तर जिंकणं तितकंच गरजेचं असतं. उमसाई वांगणी संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आपण पाहताय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र फलंदाजाचा पलटवार. चेंडू पाठवलाय सरळ फायनल सीमारेषेच्या पलीकडे. बघतोच काय रागानं चौकार मारलाय बॅटर प्रशांत. 4 मैदानामध्ये कुळगाव सीसी संघ इथे बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. पूल करण्याचा प्रयत्न तिथे खेळपट्टीवरती प्रशांतच्या माध्यमातून होता. अबदस कनेक्शन नाहीये. शॉर्ट फाईनचे फिल्डर बॉलवरती पोहोचलेत. एकच सिंगल जी मात्र इथून मिळाली जाईल. सामना करतर जितका सोपा वाटतोय तितकाच हा सामना कठीण देखील होऊ शकेल. कारण अपोजिट आपण बघू शकता जगणे सारमाळ संघ आहे, ज्यांची करतर या हंगामामध्ये भरपूर वेगळी चर्चा राहिली आहे. आणि ती चर्चा मैदानावर तिथे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक रोटेड राहिले मैदानावरती आपण पाहू शकतात. बॅटर टँगो जिथे फलंदाजी करत असताना आता आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी फलंदाजांच्या यादीमधलं हे करतर चर्चेचं नाव आहे. आणि तोच टँगो सध्या मैदानावरती खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 5 धाबा स्कोरबोर्डला बनल्यात. अजून देखील 14ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये डॉट बॉल्स यावे लागतील, विकेट्स यावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या अगदी जयगणे सारमाळ संघासाठी. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केलं आपण पाहू शकतात. लेफ्टी बॅटर जशा पद्धतीने स्ट्रायकर एंडला आलाय तशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना बदलली आहे. हो ऑफ कटर वेगवान चेंडू समोर आपण पाहू शकतोय. हलकसं ढकललं जाते. शॉर्ट फाईन मध्ये फिल्डर आहेत, मिळाली जाईल. फक्त आणि फक्त एक जाव. मॅच जबरदस्त आहे. मॅच मध्ये आपण पाहू शकतात प्रयत्न कमी पडून देत नाहीये गोलंदाजी करत असताना जयगणे सारमाळ संघ. आणि ज्या खेळाडूची चर्चा मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून होतोय तोच अगदी अक्षय बांगारे देखील पुरेपूर मैदानावरती आपल्या नावातून आपल्या संघाला अगदी पर्सेंटेज हे 100 मधून देण्याचा प्रयत्न करतोय. साधा बा स्कोर बोर्डला सफल झाले. ऑन साइडला आता बॅटचा लपेटा सुसज्ज पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू पाठवलाय नॉन स्टॉप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकार आलाय मैदानामध्ये प्रशांतच्या बॅट मधून. षटक क्रमांक 1 सगळे प्रगती पथावरती. अजून देखील 2 बॉल सकाळी या षटकामध्ये बाकी आहे. स्कोर बोर्डला मात्र डबल डिजिट 10 धाबेवरती पोहोचलाय. चेसिंग करत असताना कुळगाव सीसी टीम. मॅच जबरदस्त आहे. अगदी आपण पाहू शकतो दोन्ही बाजूने संघर्ष केला जातोय. एका सामन्यामध्ये आपण पाहू शकतात सध्या तरी डिफेन्स करण्याचा प्रयत्न जो मात्र या क्षणाला केला गेलाय अगदी जरूर जगणे सारमाळ टीमच्या माध्यमातून. परंतु सध्या तरी चेसिंगच्या दिशेने चर्चा अप्रतिम पाहायला मिळेल. अगदी खराब चेंडू आणि म्हटलं जातं बुरी गेंदो का अपमान आणि अच्छी गेंदो का सन्मान. खराब बॉल आणि खराब बॉल वरती मात्र फायदा केलाय फलंदाजाने प्रशांतच्या बॅट मधून. 4 कुळगाव सीसी संघाची इथून आता चर्चा बरोबर विजयाच्या दिशेने उंबरटी आहे. 15 धाबा स्कोर बोर्डला. हो 4ची गरज इथे आपण पाहू शकतो. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. वेग भरपूर होता. गोलंदाज खेळपट्टीवरती अक्षयच्या माध्यमातून एका षटकाचा काही संपेल. खेळपट्टीवरती आपण पाहू शकतो 19 धाबेचा पाठला केला जातोय, ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये कुळगाव टीमला मिळाल्यात 15 धाबा. आणि सामन्यामध्ये आपण पाहू शकता अंतिम इथून सध्या तरी 6 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 4 धाबेची गरज. कंपल्सरी चेस मुख्यतः या स्पर्धेचा निर्णय पाहायला मिळतोय. ही स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतोय 8 बॉल 7 धाबा देखील डिफेन्स झालेला आहेत. त्यामुळे जरूर या मॅच मध्ये आज फायनलच्या रणजीमध्ये आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कदाचित 6 बॉल 4 धाबा रोखल्या जातील का हे जरूर आपण पाहणार आहोत. मॅच जबरदस्त आहे. मॅच मध्ये आपण बघू शकता कुळगाव संघाचे दोन्ही सलामीवीर
खेळपट्टीवरती बॅटिंग करतायत, परंतु ऑन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रणजित दाखल होईल. मॅच सोडून जमणार नाहीये, कारण मॅच महत्वाची आहे. आज नाही तर कधीच नाही, कारण प्रत्येक स्पर्धा ही तुमच्यासाठी वर्षा नंतर येते, म्हणून आज आलाय तर आजच तुमच्या नावाचा कर्तव्य संघर्षाचा दिवा जो मात्र पेटलाच पाहिजे. आणि सध्या मॅच मध्ये आपण बघू शकतो अंतिम 6 बॉल 4 ची गरज स्ट्रायकर एंडला. बॅटर टँगो आउटसाइड द ऑफ स्विंग, अतिरिक्त चेंडू जो मात्र इथून कदाचित वाटतोय आणि जरूर विष्णू सर देखील म्हणतात की व्हाईट बॉल. गोलंदाजी मैदानावरती खेळपट्टीमध्ये आपण पाहू शकता सध्या तरी जयगडे सारमाल संघाच्या माध्यमातून एकसा भरपूर राहिली आहे. अतिरिक्तच्या माध्यमातून एक धाव आली आहे. स्कोर बोर्डला 16 धावा. हो पुढे ठेवतात इनसाइड आउटला तर बॅकहँड एरिया मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचतात. एक सिंगल वेगात दुसरीचा प्रयत्न फास्टर दॅन फास्टर. मैदानावरती आपण पाहू शकतो स्वप्नकर दर कुळगाव सीसी टीमचा देखील मोठा आहे आणि आज तीच चर्चा मैदानावरती सध्या तरी पुरेपूर यशस्वी क्षेत्राची दिसते आहे. 2 धावा येथील स्कोरबोर्ड बरोबरीच्या धावफलकावरती पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती आपण पाल मॅच मध्ये 5 बॉल 1 धावेची गरज. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळते आणि जरूर 5 बॉल मध्ये 1 धाव देखील आम्ही डिफेंड होत असताना पाहिली आहे आणि जरूर आपण पाहू शकतोय या मॅच मध्ये तसं होईल का. डॉट बॉल. मॅच गरमागरमीचे आपण पाहू शकतोय सध्या 1 बॉल डॉट आलाय गोलंदाज रणजितच्या माध्यमातून सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ट्विस्ट. 4 बॉल 1 धावेची गरज. असा सामना करताना आम्ही वागेरपाडा चषकामध्ये अगदी राजे ग्रुप आडिवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदे 11 कुंदे टीमच्या माध्यमातून पाहिला होता आणि सध्या आपण पाहू शकतोय या मॅच मध्ये 5 बॉल 1 धावेची गरज असताना अगदी डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये 4 बॉल 1 धावेची गरज. कोण जिंकेला सामना. हो पुढे ठेवतात ऑन साइडला फटका चांगला आहे आणि